आपण जे आता ग्रामस्थ या चिकट तुडवीत ह्या रस्त्याने चालत आहात, हा रस्ता करमाळा तालुक्यातील बाळेवाडी या ठिकाणचा पाणंद रस्ता आहे. हा बाळेवाडी ते घारगाव असा ह्या रस्त्यावर प्रवास केला जातो. हा पाणंद रस्ता 15 वर्षापूर्वी ह्या रस्त्यावर मुरमीकरण झालं होतं. आता हा निधी मंजूर झाला आहे. हा प्रशासनाकडे हा वर्ग रस्ता असताना सुद्धा या रस्त्यावर मुरुम टाकताना काही शेतकरी अडचण निर्माण करत आहेत. म्हणून शासनाकडे ह्या ग्रामस्थांनी मागणी केली आहे की हा पाणंद रस्ता तात्काळ खुला करावा आणि वाहतुकीचा अडथळा हा दूर करावा, असं ह्या ठिकाणी ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्याकडे मागणी केली आहे. आपण प्रत्यक्ष तेथील ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया घेणार. तेथील शेतकरी व ग्रामस्थांनी भावना व्यक्त केल्या आहेत, हे आपण पाहणार आहोत. नेमका जो हा रस्ता आहे, हा रस्ता संपूर्ण खुला आहे, मग नेमक्या अडचण तुम्हाला येतात कुठं? तर हे रस्ता जी आहे ती बाळेवाडी गारगाव ही गावजोड रस्ता आहे, पांदन रस्ता आहे. ह्याच्यावर एक वेळेस निधी पाडलाय, ग्रामपंचायतमधनं निधी पाडलाय, ग्रामपंचायतने टाकलाय. पण काही शेतकरी येताना जाताना आडवी येतात. 100 लोकांचं 100-200 लोकांचं येणं जाणं आहे इथनं. आज सर्व शेतकऱ्यांचं ऊस निघतात, येणं जाणं सगळं हे शिवारात म्हणलं तर हे मेन रस्ता आहे. पण ह्याला अडवणूक जास्त आहे. ह्या रस्त्याची पाणंद रस्ता म्हणून नोंद आहे का? हो आहे. शासकीय रस्ता आहे, पांदन रस्ता आहे, नोंद आहे. या अगोदर या रस्त्यावर निधी पडला होता का? तिथं काम झालं होतं का? हो झालंय काम. किती वर्षापूर्वी झालं होतं? 15 साली निधी पडलेला आहे. त्या टायमाला 14-15ला त्या टायमा अडचण कोणीच केली नाही. हो अडचण आली ते आम्ही उपोषण करून रस्ता केलेला आहे त्यावेळेस बी. मग आता नंतर अजून अडचण निर्माण अजून झाली. तीच पाळी आमच्यावर आली. अशी पाळी येऊ नये अशी शासनाने दखल घ्यावी शेतकऱ्यांची. ह्या रस्त्याने काय दिंड्या वगैरे जातात का? हो आज वारकरी जेवायला आणायचं म्हणलं तरी वारकरी जेवायला येत नाहीत. दिंडी जीव घालायची म्हणलं तर वाट नाही. येण्या जाण्याची पूर्ण अडचण आहे. चिखलात वारकरी येऊ शकत नाहीत इकडं. आज दिंडी जीव घालायची आमची इच्छा आहे, पण वारकरी येत नाहीत. काय करावं त्याला? 2015-14 मध्ये जो रस्ता या ठिकाणी झाला होता तेव्हा कुठली अडचण निर्माण झाली नाही. नंतर तुम्हाला अडचण आलं, तुम्ही शासनाकडे तहसीलदाराला काय पाठपुरावा केला होता? हो पाठपुरावा केला. 10 महिने झाला आम्ही भांडतोय शासनाकडं. सगळं आमच्याकडे कागदपत्र आहे, त्या पद्धतीने चालतोय आम्ही. आम्हाला तारकावर तारखा येतात आहे, त्या तारखेप्रमाणे आम्ही हजर बी होतोय. पण तिथं आम्हाला पुढचीच तारीख अशी होत चालली. ह्याची दखल. आणि ह्या पांदन रस्ता इथून हे संतांचं गाव असल्यामुळे संत गहिनीनाथगड यांची 1-1.5 लाखाची दिंडी इथं वस्तीवरती जीव घालायची होती वारकरी. पण हे चिखल आणि रस्त्याची रस्ता नसल्यामुळे आम्हाला घालता येत नाही, वारकरी येत नाही. ते 2-3 वर्षापासून आम्ही अपदतो. हा गव्हर्नमेंट पांदन रस्ता असताना सुद्धा शासन दखल घेत नाही व काही लोक मुरुम वगैरे टाकताना आडवे येऊन अडथळा निर्माण करीत आहेत. 1.5 लाखाची दिंडी नेमकी संपूर्ण तुम्ही या ठिकाणी जेवणासाठी बोलणार होते का? त्यातली काय त्यातले 1000-2000 वारकरी बोलवायची होती जेवणासाठी. पण रस्ता नसल्यामुळं ते काय येऊ शकत नाही चिखलामध्ये. तुम्ही त्यांच्या गेले होते का तसे? हो. मी योगेश नाना मिसाळ. ह्या रस्त्यावर 2014 या साली निधी पडला होता. ग्रामपंचायतून निधी आणला होता आणि त्या निधी आणताना पण एवढीच अडचण झाली. आता पण आमदार फंडातून निधी पडलेला आहे, तरी बी आता तीच अडचण आली. आता इथून पुढं ह्या वस्त्यांना आणि जे म्हातारी माणसं आहेत, शाळेत जाणारे लेकरं आहेत, ह्यांना जायला रस्ता नाही आहे. रस्ता नाही म्हणण्यापेक्षा रस्ता असून सुद्धा वापर करता येत नाही नीट. ह्याच्यामुळं भरपूर अडचणी आल्यात आणि दवाखान्याचे पेशंट भरपूर आहेत इकडं. म्हातारी माणसं आहेत, 80-85 वर्षाचे लोक राहतात इकडं. जरी ह्यांना रस्ताच नाही. शासनाने एवढी दखल घ्यावी. नाव काय तुमचं? दगडू उद्धव मिसाळ बोलतोय मी. आज दगडू बोलतोय. आज तुम्हाला सांगतो साहेब, ह्या रस्त्यावर आम्हाला 6-6 महिने चप्पल पायात घालायची, चप्पल पायाची ना आमची गाठ नाही चप्पलाची ना आमची. ह्या चप्पल ह्या वाटावर मोकळ्या चढ्या मांडी इतक्या चढ्या खाऊन आम्हाला जायची पाळी. लेकरं बाळ दवाखान्यात, बाया पोरं म्हातारी माणसं दवाखान्यात न्यायची. या रस्त्यावर जायचं कसं? रोज वापरतं वेगळाच राहिला. आज म्हातारा मी बैलगाडीने दवाखान्यात नेलं. ती म्हाताऱ्याची गाडी तुम्हाला सांगतो, आज आमच्या त्या वड्यात गाडी पडली. वड्यात गाडी पडून म्हातारा तुम्हाला सांगतो
6 महिने दवाखान्यात राहिले, 6 महिने दवाखान्यात उलगडा दवाखाना करून करून म्हातारा जागेवर गेलेले. तरी आज तुम्हाला सांगतो दुसऱ्या माणसावर सुद्धा हीच वेळ आलेली. आज शेतकरी लोक येते ते रस्ता तुम्हाला सांगतो मंजूर आहे. रस्त्याचा निधी पडलेला आहे, आमदार निधी आम्ही भांडून आणलेला आहे. त्या रस्त्याला तुम्हाला सांगतो वाहनावली येते, शेतकरी येते आणि शेतकरी तुम्हाला सांगतो वाटाला आडी वाहनावर उभा राहते आणि रस्ता बंद करते. आज ह्याच्याकडे शासन आज आमच्याकडे लक्ष एक दिवस सुद्धा नाही. आम्ही आज 10 महिने झालं रोज कचेरी कोर्ट रोज करतोय. कुठलाही पुढारी आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. आज आम्ही कामधंदा आणि सोडून रोज कर्मा येतं इथं, तरी सुद्धा आमच्या रस्त्याला कोणी दखल घ्याय नाही. आज आमच्या पायाला चप्पल नाही, गाड्या तर लांबच राहिल्या यायच्या जायच्या. 3 किलोमीटर रस्ता आहे हो. शासनाकडे मागणी काय तुमची? शासनाकडे मागणी आम्हाला शासनाला एवढंच म्हणायचं की अधिकाऱ्यांनी येऊन आमची अडचण दूर करून द्यावा. अधिकारी आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत कुणीच. रस्ता 33 फुटाचा आज इथं वापरला 5 फूट रस्ता राहिला.